चिपळूण बहादूर शेख नाक्यावरील पुलाच्या पाडकामादरम्यान दुर्घटना घडली असून त्यामध्ये 3 कामगार गंभीर जखमी झालेले आहेत। मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम भवन समोर उड्डाण पुलासाठी उभारलेल्या पिलरच्या साइड बीमचं कटिंग करताना क्रेनचा रोप तुटला आणि 2 कामगार खाली कोसळले, तर एक जण सळ्यांमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झालाय। बहादूर शेख येथे गेल्या वर्षी उड्डाण पुलाचं गर्डर कोसळलं होतं आणि आता ही दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती। पोलिसांनी धाव घेऊन जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले। चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक निकम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह परिस्थिती नियंत्रणात आणली। या पुलाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यामुळे वारंवार दुर्घटना घडतात असा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे। गेल्या वर्षी दुर्घटनाग्रस्त झालेला हा पूल पाडण्याचं काम सुरू आहे। नवीन आराखड्यानुसार उड्डाण पुलाचे काम केले जाणार आहे। शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या दुर्घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई मुकादम, प्रकाश पवार, उपसरपंच गजानन महाडिक आदींनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।